वाद सुरू आहे. उपमुख्यमंत्र्यांमध्ये नाराजी पाहायला मिळते. मुख्यमंत्री दावोसला गेले, पण यादी जाहीर करूनच ते दावोसला गेले की का? मी तुम्हाला खरं सांगू, मी माझं काम खूप गंभीराने, मी पॉलिसी मेकर आणि आपल्यावर लोकप्रतिनिधीला पडेल ते काम, आम्ही सेवक आहोत या देशाचे. या देशात एक चांगला पॉलिसी करून बदल घडवण्यासाठी आहे. मी तुम्हाला सांगू, मला एक गेले 2 महिने झालं हे सरकार आलं, एवढा मोठा मॅन्डेट त्यांना मिळालाय. मग मंत्रीपद, मग डिपार्टमेंट, मग पालकमंत्री. मला खरं सांगू, मला उभं आलाय या विषयाचा. ऍक्च्युली मला उभं आलं की ज्या विषयात तुम्ही कामाला लागलं पाहिजे. आज महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती काय आहे, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या शिक्षणाच्या बाबतीत किती गंभीर प्रश्न, आव्हानं या राज्य आणि देशासमोर आहेत, याच्यावर चर्चाच होत नाही. मला कधी कधी वाटतं हे मुद्दाम करतायत का, की मूळ मुद्दे लोकांनी आम्हाला कशासाठी निवडून दिले, आपापसात भांडण्या करण्यासाठी नाही, तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी. त्यामुळे मला विचाराल तर मला खरंच या विषयांचा उभं घालायचं. मला हे प्रश्न विचारू नका. बाकी पॉलिसी लेवलचं काही असेल मी काही उत्तर द्यायला तयार आहे. तर कोण, कुठला पालकमंत्री, कुठला डिपार्टमेंट, रुसवे फुगवे, प्लीज यार, ही काय घरची स्टोरी नाही, देशाची आणि राज्याची सेवा आहे. लेट्स गेट सिरियस. रायगड आणि नाशिकमध्ये जे पालकमंत्री नियुक्त केलेले होते त्याला सुद्धा लगेच 24 तासाच्या आत स्थगिती देण्यात आलेली आहे. आणि दुसरं म्हणजे सहपालकमंत्री, हे जे काही आता नवीन धोरण आहे ते सुद्धा आलेलं आहे. तर नेमकं काय, त्याचा काय उपयोग आहे किंवा काय नेमकं? हे सरकार नुसतं अनकॉन्स्टिट्युशनल पोस्ट तयार करण्यामध्ये अगदी मला वाटतं संपूर्ण देशात सगळ्यात पुढं महाराष्ट्र असेल या बाबतीत. अनकॉन्स्टिट्युशनल म्हणजे ज्या पोस्ट आपल्या संविधानातच नाही, अशा पोस्ट देण्यामध्ये आपला राज्य कदाचित 1 नंबरला असेल देशात. मंत्र्यांची नाराजी दूर करण्यासाठी हे दिलं जाते सहपालकमंत्री पद. तुम्हाला सांगू, कसली नाराजी, एवढं मोठं मॅन्डेट तुम्हाला दिले, सेवा सोडून बाकी सगळं चाललंय हो राज्यात. हे किती अस्वस्थ करणार आहे. पॉलिसीवर का चर्चा होत नाही? पॉलिसीवर वाद झाले असते ना तर मला आनंद झाला असता, हरकत नाही, लोकशाही आहे, पण पॉलिसीवर वादच होत नाहीये, पॉलिसीवर चर्चाच होत नाही. 2 महिने झाले या सरकारने येऊन कुठली मोठी पॉलिसी केली? काल तर मला एक धक्कादायक गोष्ट वर्तमानपत्रात आलेली आहे, कालच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेली आहे, की हेच सरकार होतं आधी, ह्याच सरकारने मागच्या सरकारची स्पोर्ट्स पॉलिसीमध्ये एक टेंडर कॅन्सल केलं. हेच सरकार मागच्या सरकारचं टेंडर, आता मागचेच पण यांचंच सरकार होतं ना 2.5 वर्ष, त्या 2.5 वर्षाच्या सरकारचं टेंडर यांनी कॅन्सल केलंय. आता हे किती चिंताजनक आहे. का टेंडर कॅन्सल केलंय याची इन्क्वायरी झाली पाहिजे. हार्वेस्टरमध्ये कोणी पैसे काढले याची इन्क्वायरी झाली पाहिजे. मी माननीय मुख्यमंत्री याची वाट बघते, मी जाऊन त्यांची गाठ घेणार आहे की बाबा हे तुमचंच आधी सरकार होतं, आत्ताही तुमचंच सरकार आहे, मग हे काय आहे, हे तुम्ही टेंडर्स कॅन्सल का करताय? याचा त्यांना सांगावं लागेल. त्यांच्या काही घरचे पैसे नाहीयेत, हे आपण सगळे टॅक्स भरतो त्याच्यातून हे होतं ना. बीडचे जे पालकमंत्री आहे ते अजितदादांकडे दिलेलं आहे. आता तरी बीडची परिस्थिती आहे, म्हणजे कायदा सुव्यवस्था असेल किंवा इतर ज्या घटना असतील त्या कमी होतील असं वाटते तुम्हाला? बघूया ना काय होतं. प्रत्येक गोष्टीवर रिॲक्शन देणं काय. अक्षय शिंदे यांचा एन्काउंटर झाला.